करूयात मोठा राजकीय टॉप 9 घडामोडींनी। टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका। भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। शिवरायांशी बरोबरी हीच जिहादी मानसिकता, तर टिपू सुलतान आमच्या शिवरायांच्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयामध्ये टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावे। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका। टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक आहेत, त्याच टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत मॅच खेळली जाते। भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांची टीका, तर फडणवीसांनी सामन्याचा धिक्कार केला पाहिजे। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत तुम्ही कसं खेळता, राऊतांचा सवाल। भाजपचा दुटप्पीपणा। अकोल्यामध्ये टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपनं प्रस्ताव मांडला होता। मुंबईत सुद्धा रोडला नाव देण्याच्या प्रस्तावावेळी भाजप नगरसेवकच होते। सपकाळांवरील टीकेला सचिन सावंतांचं उत्तर। नाशिकमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजप आक्रमक। आमदार देव यांनी फरांदेंच्या उपस्थितीमध्ये भाजपचं आंदोलन। विधानसभा अध्यक्षांच्या अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ समोर, तर जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचाही आरोप। महिलेनं काही जणांच्या कानफटीत मारल्याचा सुद्धा दावा। माझा या घटनेशी काहीही संबंध नाही। 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो। राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। अलिबागबद्दल माझ्याकडे जास्त माहिती आहे। मी माहिती बाहेर काढली तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। अलिबागमधील घटनेवरून संजय राऊतांचा दावा, तर नार्वेकरांच्या व्हिडिओवरून सगळं स्पष्ट दिसतंय। राऊतांची प्रतिक्रिया। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला। नार्वेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही। वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते। जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती। विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादींकडून आता फुल स्टॉप। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीही भाष्य करायचं नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका, तर पटेलांकडून सुद्धा विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती। ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही। तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता। जयंत पाटलांचा दावा। विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची 1-2दा भेट घेतली। सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही। जयंत पाटलांची भूमिका। अजितदादांच्या अपघात प्रकरणाची रोहित पवारांचं अमित शहांना या संदर्भात पत्र। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी, तर अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे निश्चित बदलले असते। संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे बंधूंचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले। तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असंही सामनात म्हटलंय। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी विश्वासघात केल्याचा भाजपचा आरोप। भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींनी पत्र काढून सावंतांवर आरोप केले। सावंतांनी शिस्तभंग केल्यामुळे भाजप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। पुण्याच्या भोरमधील भाजपच्या विजयी उमेदवारांचा मतदार आभार दौरा। गोंगडी बैठका घेत मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वरूपा थोपटेंसह भाजपचे 2 तर पंचायत समितीमध्ये निवडणुकीत 4 उमेदवार विजयी। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता। 2 अधिकाऱ्यांना सेवेतनं बडतर्फ केली जाण्याची शक्यता। महसूल विभागामध्ये कारवाई संदर्भात हालचालीही सुरू। सूत्रांची माहिती, रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबन करण्यात आलं होतं। नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता बैठक। या प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार।